श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषीवर कठोर कारवाईची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची मागणी। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्या मार्फत शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन। वरखेडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी अचानक आग, महापालिकेच्या बंबांनी मिळवल्या आगीवर नियंत्रण। आणि साक्री रोडवरील अंजना हार्ट हॉस्पिटल येथे दिनांक 13 ते 16 डिसेंबर दरम्यान हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली असून याबाबत त्यांनी निवेदनही दिले आहे। धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर दिनांक 1 डिसेंबर 2025 सोमवार रोजी सकाळी गुरुद्वारा येथे उमेश माळोदे या नराधामाकडून भ्याड आणि अमानुष हल्ला करण्यात आला। हा हल्ला अत्यंत दुर्दैवी, खेदजनक व सामाजिक सौहार्द बिघडवणारा आहे। या हल्ल्यात बाबा धीरज सिंग यांना गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही घटना अत्यंत वेदनादायक असून यामुळे शहरातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी व असंतोष आहे। धुळे जिल्हा नेहमी शांतताप्रिय जिल्हा राहिला आहे। अशा घटनांमुळे कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने संवेदनशीलतेने कारवाई करणे अत्यावश्यक आहे। यात माझी आणि धुळेकर जनतेची अशी मागणी आहे की बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल, निष्पक्ष व सर्व बाजूने तपास करण्यात यावा। हल्ला करणारा किंवा करणारे व्यक्ती तसेच या पाठीमागे असलेले संभाव्य षडयंत्र तपासून सत्य समोर आणावे। यातील दोषींना तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। धार्मिक स्थळांची व समाजातील मान्यवरांची सुरक्षा वाढवण्यासंदर्भात आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी। तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, साबीर शेख, रमेश श्रीखंडे यांच्यासह शीख समाज बांधव व इतर उपस्थित होते। 1 तारखेला धुळ्यातील गुरुद्वारा येथे संत धीरज बाबा यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला करण्यात आला। त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं। ट्रीटमेंट चालू होती, परंतु क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे त्यांना मुंबईला हलवलं। परंतु 3 दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। बाबांचं जे काम होतं ते खूप मोठं होतं, ते संत होते आणि गुरुद्वाराच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक कार्य अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होतं। ऐक्याचे घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये धुळ्यामध्ये 45 वर्षापासून त्यांचं कार्य होतं। शांततेने सगळ्यांना ते सांगत असत आणि अनेक कार्यक्रम गुरुद्वारामध्ये होत होते। सर्व धर्माचे, सर्व पंथाचे जे श्रद्धाळू होते ते तिथे जात होते आणि असं असताना त्यांच्यावरती हा जो प्राणघातक हल्ला झालेला आहे। आम्ही धुळ्यात आल्यानंतर गुरुद्वाराला मी भेट दिली। त्याच्यानंतर आपले सन्मान्य SP साहेब जोरे साहेब यांना आम्ही सर्व पक्षीय सर्वधर्मीय आम्ही त्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की सदर घटनेचा तपास जो आहे तो अतिशय लवकरात लवकर व्हायला पाहिजे। आरोपीला पकडण्यात आलेला आहे, त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे। त्यांनी 5 अधिकाऱ्यांची, त्याच्यात एक महिला पण आहे, SIT गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याचा तपास करू। मी देखील 1 तारखेपासून अधिवेशन केंद्रामध्ये सुरू झाल्यामुळे मला जेव्हा ही घटना घडली त्यावेळी धुळ्यातून अनेक फोन आले। त्यानंतर मी 0 आवरच्या माध्यमातून प्रश्न टाकलेला आहे। आता अजून एक आठवडा अधिवेशन आहे, त्याच्यात जर हा प्रश्न लागला तर मला निश्चितपणे मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगणार आहे
की सदर घटनेची CBI थ्रू चौकशी झाली पाहिजे. जो पण कोणी आरोपी आहे किंवा याच्यामागे जे कोणी आहेत तर त्यांना निश्चितपणे त्यांच्यावरती कडक कारवाई ही झाली पाहिजे. अशा संदर्भामध्ये मी धुळ्यामध्ये आपलं हा धुळ्याचा जो मुद्दा आहे आपला बाबांच्या संदर्भात तो दिल्लीत मांडणार आहे. त्याचप्रमाणे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब त्यांना देखील मी पत्र देणार आहे. मुख्यमंत्री राज्याचे ते गृहमंत्री आहेत त्यांना देखील मी या संदर्भामध्ये पत्र देऊन CBIची चौकशी आपलं CIDच्या मार्फत चौकशी करून सदर गुन्हेगार जो आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भात सांगितलं. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्या मार्फत शनिवारी जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या परिपत्रकान्वये धुळे जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. या राष्ट्रीय लोक अदालतीत न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे दाखलपूर्व प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिका, ग्रामपंचायत, वीज थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकबाकी प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे इत्यादी ठेवण्यात आली होती. सदर लोक अदालत यशस्वी करण्यासाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, पक्षकार इत्यादींनी अमूल्य सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी आभार व्यक्त केले आहे. धुळे जिल्ह्यामधील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील लोक न्यायालय सुरू झालेलं आहे. आपल्या धुळे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एकूण 9 पॅनल्स तयार करण्यात आलेले असून एकूण 4847 दाखल खटले जे आहेत ते आपण लोक न्यायालयात तडजोडीसाठी ठेवलेले असून त्यासाठी 9 पॅनल तयार करण्यात आलेले आहेत आणि एकूण 77,376 जे वादपूर्व प्रकरणं आहेत ते देखील तडजोडीसाठी ठेवण्यात आलेले आहे. तर मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षकार बंधू भगिनींना विनंती करेल की त्यांनी आजच्या या लोक न्यायालयाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवावे. धन्यवाद. धुळे शहरातील वरखडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी अचानक आग लागून धुराचे लोट उसळत होते. पंकज दात्रक यांनी अग्निशामक दलास माहिती देऊन अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मनपाच्या कचरा डेपोवर वेळोवेळी आगीच्या घटना घडत आहेत. धुळे शहरातील वरखेडी रोडवर असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी रात्री अचानक आग लागून धुराचे लोट दिसत होते. याबाबत पंकज दात्रक यांना माहिती मिळताच त्यांनी अग्निशामक दलास माहिती देत अग्निशामक दलाच्या बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहरातील वरखेडी रोडवरील कचरा डेपोला आग लागून धुराचे लोट उसळत असताना परिसरातील रहिवासी अंकुश बडगुजर यांनी भाजप धुळे शहर पूर्व मंडळाचे अध्यक्ष पंकज दात्रक यांना माहिती दिली. पंकज दात्रक यांनी अग्निशामक दलास माहिती देत सदर आगीबाबत कळविले. त्यानंतर अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर अग्नितांडवाच्या घटना वेळोवेळी घडत असतात. सदर ठिकाणी वारंवार अशाच घटना घडत असल्याने घटनास्थळी आग ही लागली नसावी तर ती लावण्यात आली असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. श्रीराम, आमचे मित्र अंकुश भाऊ यांनी मला कॉल केला आणि कळवलं की धुळे कचरा डेपो येथे मोठ्या प्रमाणात आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. ती आग वाढत आहे. मी इथे पोहोचलो आणि अग्निशामक दलाला संपर्क केला. 100% ही आग उन्हाळा नाहीये, थंडीचं वातावरण आहे. त्याच्यामुळे इथे आग ऑटोमॅटिक लागू शकत नाही, कोणीतरी लावलेली आहे. प्रशासनाला एकच विनंती आहे, ज्या पद्धतीने ईदच्या काळामध्ये दोघी साईडला म्हणजे कचरा डेपोच्या दोघी बाजूला नाकाबंदी करून पोलिसांना इथे बसवण्यात येतं, त्याच पद्धतीने इथे कॅमेरा लावावं किंवा ह्या कचरा डेपोवर पोलीस प्रशासनाचं नियंत्रण असावं ही आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो. वरखेडी इथून घरी जात असताना कचरा डेपो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आग लावण्यात आलेली आहे. बरोबर, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूर झालेला आहे. या धुराच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो हे मला या ठिकाणी आढळले. मी पंकज भाऊ दात्रक आणि
आमचे देवाभूमी स्तरी यांना कॉल करून या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी वस्तुस्थिती बघता या ठिकाणी ही आग लागलेली नसून लावण्यात आलेली आहे. सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक शिंदे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांचे साक्री रोडवरील अंजना हार्ट हॉस्पिटल येथे दिनांक 13 ते 16 डिसेंबर दरम्यान हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक शिंदे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट यांच्यातर्फे शहरातील साक्री रोडवरील अंजना हार्ट हॉस्पिटल येथे दिनांक 13 ते 16 डिसेंबर 2025 दरम्यान हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी तपासणी शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शिबिरात तपासणी शुल्क केवळ 100 रुपये ठेवण्यात आले आहे. ECG शुल्क 100 रुपये, 2D इको मध्ये 50% सूट देण्यात येणार आहे. ट्रेस टेस्ट मध्ये 50% सूट आहे. यावेळी एंजिओप्लास्टी व बायपास मोफत करण्यात येणार आहे. शिबिरात विविध रुग्णांची तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना एंजिओप्लास्टी व बायपास साठी सुचवण्यात आले त्यांच्या या सुविधा मोफत करण्यात येणार आहे. शिबिराचा अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीपक शिंदे. अंजना हार्ट हॉस्पिटलचा मी संचालक आहे, कार्डिओलॉजिस्ट आहे. तसं मी लोकल कुसुंब्याचा आहे आणि माझं गाव मूळ कुसुंब असल्यामुळे आपण या धुळे शहरामध्ये मी आता हे अंजना हार्ट हॉस्पिटल सुरू केले. ऑलमोस्ट 6 इयर्स झाले, 6 वर्ष झाले. मुंबईत गेले 15 वर्षापासून माझी प्रॅक्टिस आहे. सोबत मी तिकडेही 2 दिवस व्हिजिट करत असतो. तर मुंबई पुण्यासारखे ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपल्या धुळ्यामध्ये धुळेकरांसाठी तेवढ्याच दर्जाच्या, तेवढ्याच क्वालिटीच्या आणि अफोर्डेबल रेटमध्ये कशा पद्धतीने आपण देऊ शकतो यासाठी हे अंजना हार्ट हॉस्पिटल आम्ही सुरू केलं. आणि बऱ्याचदा मी मुंबईत लोकांना, आपल्या गावाकडच्या लोकांना येताना पाहतो तेव्हा त्यांना काय प्रकारचे इश्यूज होतात, काय हॅरेसमेंट होते मी बघतो. तर ती कमी होण्यासाठी लोकली मी हे हॉस्पिटल तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांना, धुळेकरांना सगळ्यांना ही कल्पना असावी, प्रत्येक धुळेकराला हे माहिती व्हायला पाहिजे की धुळ्यामध्ये ह्या सेवा सुविधा आहेत. सर्व प्रकारच्या योजना, सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स, सगळ्या प्रकारच्या सोयी आपण या हॉस्पिटलमध्ये हार्ट रिलेटेड पर्टिक्युलरली ज्या सोयी आहेत त्या आपण इथं अवेलेबल केल्या आहेत. आणि थंडीच्या दिवसामध्ये पर्टिक्युलरली आज तुम्हाला माहिती आहे की धुळं हे आपलं आज थंडीचं ठिकाण डेव्हलप झालं आहे, की ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की थंडी केवढी वाढलेली आहे. आणि या थंडीमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण पण जास्त असतं. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही अंजना हार्ट हॉस्पिटलच्या टीमने हे ठरवलं की सगळ्या धुळेकरांसाठी एक डिस्काउंटेड रेटमध्ये चेकअप कसा करून देता येईल त्यासाठी आम्ही हा कॅम्प सुरू केला आहे. आजपासून तो सुरू झाला आहे. पुढचे 4 दिवस, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, 5 दिवस आपला हा कार्यक्रम आहे. आणि त्याचा सगळ्यांनी, धुळेकरांनी फायदा उठवावा. पर्टिक्युलरली चॅनल्स लोकांनी जे काही आज हे एफर्ट तुम्ही घेताय लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी, तुमच्या कार्याचं पण मी दखल घेतोय आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतोय की तुम्ही सगळ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवताय. तर हे अंजना हार्ट हॉस्पिटलचा फायदा प्रत्येक धुळेकरांनी उठवावा आणि हे स्टँडर्ड सुविधांचा फायदा तुम्ही करून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. आणि त्यासाठी ही अंजना हार्ट हॉस्पिटलमध्ये असलेला जो काही कॅम्प आहे, हा कॅम्प तुमच्यासाठी मी सगळ्यांना अवेलेबल करतोय. हा अंजना हार्ट हॉस्पिटल आपल्या साक्री रोडला आहे, महिंद्रे शिवारात, SRPF पेट्रोल पंपच्या मागे आहे. ओके. आणि ही भव्य इमारत आम्ही जी उभी केलेली आहे ती तुम्ही सगळ्यांनी पाहावी, त्याचा फायदा करून घ्यावा यासाठी मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय की तुम्ही या आणि चेकअप करून घ्या. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सखोल तपास करून दोषीवर कठोर कारवाईची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची मागणी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सत्र न्यायालय यांच्या मार्फत शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन. वरखेडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी अचानक आग, महापालिकेच्या बंबांनी मिळवले आगीवर नियंत्रण. आणि साक्री रोडवरील अंजना हार्ट हॉस्पिटल येथे दिनांक 13 ते 16 डिसेंबर दरम्यान हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.